कर्क 1 ते 30 सप्टेंबर मासिक राशी भविष्य. कर्क राशीला हा महिना कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ. कर्क राशीचे स्वामी चंद्रमा आहेत. तुमच्या दुसऱ्या घरात आहेत सूर्य व बुध, तिसऱ्या घरात केतू व शुक्र, 8व्या घरात शनी, 9व्या घरात राहू, 11व्या घरात गुरु तर 12व्या घरात मंगळ विराजमान आहेत. कर्क राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या महिन्यात थोडे नरम असेल. तुम्हाला पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात. लांबच्या प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. डोकेदुखीचा त्रास जाणवेल, थकवा जाणवेल. तुम्हाला कोणतीही मोठी समस्या नसेल, पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कर्क राशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना चांगला जाईल. तुमचे ज्ञान वाढेल. तुमची खूप स्वप्ने असतील, पण राहू तुमच्या अभ्यासात गोंधळ करतील. तुम्ही निर्णय चांगले घ्याल. कोणाच्याही बोलण्यात येऊ नका. आपल्या मनाचेच ऐका. तुम्ही सकारात्मक विचार करा. अभ्यासासाठी दूरचा प्रवास करावा लागू शकतो. कर्क राशीच्या प्रेमजीवनात तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्यात अनावश्यक वाद होऊ शकतात, पण तुमचे प्रेम कमी होणार नाही. तुमच्या प्रेमभावना चांगल्या असतील. रागावर नियंत्रण ठेवा. गैरसमज वाढू देऊ नका. कर्क राशीच्या वैवाहिक जीवनात आनंद असेल. तुम्हाला कधी कधी असंतुष्ट, नाराज वाटू शकते. तुम्हाला वैवाहिक जीवनाची थोडीफार काळजी घ्यावी लागेल, कारण शनी 8व्या घरात आहेत. कर्क राशीच्या व्यक्तींना या महिन्यात भाग्याची साथ मिळेल. तुम्ही शुभकार्य, खरेदी, डील, महत्त्वाचे निर्णय, गुंतवणूक, प्रवास, मीटिंग करू शकता, पण याचे फळ तुम्हाला धीम्या गतीने मिळेल. कर्क राशीच्या व्यक्तींचे करिअर चांगले असेल. तुम्हाला कामानिमित्त प्रवास करावे लागू शकतात, जे लाभदायक असतील. विदेशी यात्रा घडतील. नोकरी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा पगारवाढ मिळू शकते. तुम्हाला कामाचा थोडाफार आळसही वाटेल, त्यामुळे कामात अपेक्षेपेक्षा कमी लाभ मिळेल. कर्क राशीच्या व्यापाऱ्यांना चांगला लाभ होईल. तुमच्या व्यवसायाची प्रगती होईल. डेली इन्कम चांगला होईल. तुमची प्राप्ती वाढेल. कर्क राशीच्या व्यक्तींनी जीवनात चांगले फळ मिळावे म्हणून काही उपाय करावेत. 1. नियमित चंद्रमाचा बीजमंत्र 108 वेळा जपा. ओम श्राम श्रीम श्रोम सहा चंद्रमत्से नमः. 2. रोज मंगळाचा बीजमंत्र 108 वेळा जपावा. ओम क्राम क्रीम क्रोम सहा भौमाय नमः. तसेच रोज महादेवाची पूजा करावी.